हा तर माझा संध्याकाळचंच रुटीन आहे. कारण की मला उद्या सोमवार होता म्हणून घरं वगैरे पुसून घ्यायची होती, पण सकाळची पूजा हे असल्यामुळे मग मी ठरवलं की संध्याकाळीच घरं वगैरे पुसून घ्यावी. तर हा रविवारचा संध्याकाळचा ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर मग मी इथं घरं वगैरे पुसून घ्यायला लागली होती. टाईम झाला होता 7चा. तर चला म्हणलं, कारण की उद्या सोमवार असल्यामुळे मग उद्या सकाळ पण उठून बाकीची सगळी क्लिनिंग वगैरे करायची आणि देवपूजा नंतर श्रावणातला दुसरा सोमवार होता, ते पण पूजा वगैरे होती. तर चला म्हणलं मग आत्ताच घरं वगैरे पुसून घ्यावी म्हणून मग ते करायला लागली होती. स्वयंपाक तर थोडाफार झालाच होता माझा, पण चपात्या वगैरे मला करायच्या होत्या, भाज्या वगैरे झाल्या होत्या, तर ते पण करणार होती. तर मग इथं पटपट अशी घरं वगैरे पुसून घेतली आणि मुलांचं बाहेरच खेळायला चालू होतं, तोपर्यंत म्हटलं मग हे करून घ्यावं. नाही तर ती टी व्ही बघत असली तर मग ते पण मला नाही जमत मग परत. तर चला, कसं वाटलं ब्लॉग तेही नक्की सांगा. तर तुम्हाला टाईम पण दाखवते कितीचं झालं आहे बघा, 7 वाजलेले आहेत. मग तिथून माझं रुटीन चालू झालं होतं. चपाती म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवली होती मी, कुकर लावला होता आणि बऱ्यापैकी माझं काम तर झालं होतं भाज्या वगैरे बनवायचं. तर मग आता मला चपात्याच करून घ्यायच्या होत्या. मग मामी म्हणत होत्या करते मी, पण म्हणलं राहू द्या, आता माझं झालंयच काम, तर मग मी करते चपात्या. किती थोड्या चपात्या वगैरे करायच्या आहेत, तर किती टाईम लागतो आहे ना संध्याकाळचं. तर लाईटली जेवण असतं. मग मी संध्याकाळी तर आता हे तिघा चौघापुरत्याच मला चपात्या करायच्या होत्या, कारण की मी ओट्सच करणार होते. तर पटकन असं स्वयंपाक करून घेते. फार काय मोठा ब्लॉग नाही बरं का, छोटाच ब्लॉग आहे हा. तर हे पण म्हणजे शूट केलं होतं, तर चला म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करा. तर कसे ब्लॉग वाटतात ते पण नक्कीच सांगा बरं का. तर मग इथं पटकन चपात्या वगैरे करून घेते. आणि कसं झालं माहिती आहे का, डाएट करायचं पण कारण माझं म्हणते की माझं लई असं काही नाही आहे. 1.5-2 किलो वेट वाढल्यामुळे मी सध्या थोडं थोडं डाएट करते. असं काय मी इतकं पण कडक डाएट नाही आहे चालू माझं. पण संध्याकाळचं थोडंफार लाईटली जेवायचं असं करते, चालू आहे. दुपारी तर वगैरे जेवण वगैरे करत असते, पण संध्याकाळचं जरा थोडं करते असं आहे. तर आता रक्षाबंधन पण आलेले आहे 4 दिवसावर. तर त्याची तयारी, सगळ्याच माहेरला जायसाठी उत्सुकता असेल सगळ्यांची, माझी आहे. तर घेते आता पटपट चपात्या वगैरे करून. तर कसा वाटला ब्लॉग तेही नक्कीच सांगा. आणि शक्यतो ज्याला वेट कमी करायचं आहे ना, त्यांनी हे म्हणजे मसाला ओट्स पण तुम्ही म्हणजे ज्यांना थोडंफार तिखट खायची आवड आहे, नुसतं मसाला ओट्स आपण नुसतं पाणी तर नॉर्मल तेल जर वतून केलं तर खूप छान लागतात बरं का. मी हे मसाला ओट्स म्हणजे करते. आणि दुसरे पण बरेच प्रकार आहेत बरं का. दुधात वगैरे भिजवून ठेवतात संध्याकाळी, ते सकाळी नुसतं ते खातात, असे पण ओट्स आहेत. त्याच्यामुळे ज्याला आवडत असेल त्यांनी मसाला ओट्स, ह्याच्यात काहीच टाकायची गरज नाही, सगळंच असते. मग मी कोथिंबीर वगैरे टाकून